तर काहीच फायनली आपण निघलो आपल्या रानात जायला. तर मित्रांनो बघा आपली केटी सगळी आटलेली, फक्त 30,000 एक पाणी असतंय तेव्हा तिथं. ओ बाई साप जिथे डॉल पडलेली आहे काहीच बघा 15 परस हिर गाईच डॉल पडली, डॉल पावली हिरच घ्यायला पण गाईच भेव वाटते मला. डायरेक्ट मोबाईल असं धरायचं सगळं भेव वाटतं. गाईचं पाणीच नाहीये, पाणी बघत झालं ती. ओ मारा गुपाई. तर राम मित्रांनो, मराठी ब्लॉगवरचे 305 जर्मनी गाईज. आज आपला 128 दिवस. तर गाईज आज मी पुन्हा चाललोय आपल्या जुन्या घरी. तिथं आले ट्रॅक्टर मोगडा नाही. तर चला अक्कांना पूजा होते, बप्पनी मस्त की चंपी केली. तर चला बैलगाडी बनायची आपल्याला, तिकडे आपण पाय आणायची. अक्का तुला लांब करतो कट्टे घेऊ काय? आज फर्स्ट टाइम बैलगाडीत बसून जायचं काहीच. त्याचं ट्रॅक्टर आलेलं आहे. तर गाईच फायदा पण आलं आपल्या नव्या वावरात पाळी आणायला. गाईच बैल नवीन आहे ना, थोडं डेंजर पण चालू राहिलं तर ही आणायची आपल्याला पाळी. हा ढेकळं दसते का फुटते का? हां इथं लय मोठे ढेकळ आहेत. काही किती मोठे ढेकळ आहेत पुढं नाही वळा ना. बघा ट्रॅक्टर पण येऊ राहिलंय, येऊ राहिलंय गाईच मग उडलंय पण त्यांनी काही. तर गाईच फायनल पोहोचला आपल्या मोगडा ह्याच्या रानात. गाईच ट्रॅक्टरने फार गाई केली, फार म्हणजे फार. कारण की ते ढेकळं वाळले पण नाही येतं, त्याच्यातून ते बोळणार पण नाही, मागं जायला फुटणाचं ढेकळं आहे तसंच राहतंय. बघा तुम्ही हाय पहिला रिझल्ट आहे आता आहे तसंच. परत जेवढे तेवढे बघायला जमलेली त्याला ट्रॅक्टर जमत नाही काय जेवढं. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? तर काही ट्रॅक्टरचं रोट आणून ते मोगड आणून झाला. पण आता आलो आम्ही इकडं गिन्नी तोडायला बायला दुपारचं. काहीच गिन्नी एवढं वाढलंय कणी तोडायला फार त्रास होतोय. वाकडं तिकडं पडलंय सगळं. पण कस तरी तोडा लागतंय. तो बसलाय मस्त झाडाखाली मला तोडायला लावले. काय जेवढाला असंच काम आहे. व्हिडिओ अपलोड आहे ना मित्रांनो, पडत आहे. चला घ्यावा कस तरी तोडून 1-2 कवळे बैलांना दुपारचे त्यांच्या जेवणापुरते. तर गाईज आता आपण निघलो तिसरा पुढं आपल्या लिंबाच्या शेतात, म्हणजे नदीच्या पलीकडे जे वावर होतो ना तिकडं जाण्याचं कारण काय माहिती का? तिकडं जायचं आपल्याला आंबे बघायला. आपले जे आंबे आहेत ना ते आंबे किती मोठे झाले ते आंबे बघायला जायचं आपल्याला. तर चला घेऊ घर निघू आपल्या रानात. जास्त बघा कसं लोळतोय. काही दिवसभर काहीच करीत नाही, नुसतं झोपलेला असतो, नुसतं झोपलेला असतो. चल 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 जॅक्सन कसा पोहतोय. गाईज उंदर धरीत नाही, काही नाही दिवसभर नुसतं सुस्त झालेला असतो, नुसतं झोपलेला असतो थप्पीवर, दाण्याच्या थप्पीवर. आता शिकार बरं का, रात्र शिकार करतो आणि दिवसभर झोपतो. तर काहीच फायनली आपण निघलो आपल्या रानात जायला. तर मित्रांनो बघा आपली केटी सगळी आटलेली, फक्त 30,000 एक पाणी असतंय तेव्हा तिथं. आपण आता सगळ्यात मोठी आहे बघू जा, सगळ्यात मोठी आहे इथं बघू ना ती वाटत. हो बाई साप जिथे डॉल पडलेली आहे काहीच बघा 15 परस हिर गाईच डॉल पडलेली, डॉल पावली
हिरच घ्यायला पण गाईच भेव वाटते मला डायरेक्ट मोबाईल असं धरायचं सगळं भेव वाटतं मोबाईल जर सटकला ना हातीच लागायचं नाही हातीच लय खोल पाणी गेलं लय म्हणजे लय खोल काहीच घ्या बघा किती मोठा आहे बघून घे वाटतं डायरेक्ट हो हो गाईज अशी हिरी बसून लांब लांब राहत जायचं कारण कसं आहे माहिती आहे का काही सांगतेच नसतं तर गाईज फायनली आपल्या वावरात पोहोचलेलो होतं मित्रांनो आपण आलतो आपल्या खास आंब्यासाठी भेट द्यायला पण आंबे काही शॉर्ट झाले तर गाईजला पाणीच नाही आहे पाणी वागत झालं ती ओ मार गुपाई पाणी पाहिजे थोडे बाकी सगळं ओके तिकडला आंबा साईड सगळं वाकलंय ते पण नीट करावं लागेल चला पाण्याला किती राहावं पाहिजे मित्रांनो तसा घोटाळा झाला नाही ढेकळ बघा किती किती एवढं निघलं ढेकळ आई शपथ कधी फुटायची होत आहे इथं लागलं नाही का नावरीत असा हां आई शपथ चला तर काही आता फायनली आपण निघू घरी आता बरेच जण म्हणते गोगल कुठं आला तर काही आपण गोगल आणला होता फोटोशूट करायला फोटोशूट केलं नाही तिकडे बसतो ध्यान आली तर काही डबल कोण त्याला चक्कर आपली शक्यतो पहिला पाणी टाकतो तिकडं तरी वाकलं डबल वाऱ्याने त्याला सपोर्टच नाही काही काय करेल ठेवू तरी तसं बघा युकाच आहे साईडला काटे कमी आहेत पण सपोर्ट आहे त्याच्यामुळे चांगला आहे सरळ आहे ते वाकला आहे जरशी तर त्याला मी थोडी ताण लागली घरी जातो पहिले पाणी देतो लई गेली आहे गाई झेराला नावर लागलं नाही कारण की ना रानं तेवढं निबार आहे ना ढेकळं भरपूर निघले तर काही फायनली आता वर्कआउट करून आलेलो आहे संध्याकाळची वर्कआउट करून मित्रांनो बरं वाटतं जशी वर्कआउटचं शूट घेऊ शकलो नाही कारण मोबाईल चार्जिंग नव्हती आता नाही का टी व्ही लावतो मस्तपैकी जेवायला बसतो जेवायला मी थोडीशी रेसिपी बनवणार आहे ना छोटीशी रेसिपी बनवणार आहे थोडी खातो मस्तपैकी भूक लागली मारण्याची आधी टी व्ही लावतो तर गाईज फायनली आपली रेसिपी तयार होऊन मी जेवायला बसलो तर एवढी लागली जाम सकाळी जेवढं ढेगार संध्याकाळी जेवढं राहिलं ही रेसिपी आहे त्याच्यात बरंचसं मटेरियल बरं मित्रांनो कांदा 2-3 चटण्या आहेत 2-3 तिखट आहे एकच तिखट आहे 2 चटण्या आहेत आणि प्लस शेंगदाणे त्याची मिक्स करून काढून आपण ही चटणी बनवलेली आहे आणि दहीचा भाकरीचा काला लहान जवाब मित्रांनो काय वॉशरूम लागून आहे आणि पुढं पिक्चर चालू आहे तर चला एवढं मस्त की आनंद जेवण करतो जातो बरोबर झोपायला तर काहीच फायनली संध्याकाळचं मस्त की छान असं डिनर होऊन आता मी आलो कुठं वर स्लॅबवर झोपायला तर मित्रांनो खराब झोपूच वाटत नाही एवढं गरम कोणी बाहेर कोणी त्याच्यामुळे मी दररोज बाहेर झोपायला इतनी खुशी काही जेवतो म्हणजे बरं वाटतं झोपायला वर स्लॅबवर बोर्ड पण आपल्या डायरेक्ट झोपण्याच्या बेड पैसे आलेले डायरेक्ट बोर्ड मित्रांनो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा भेटून जर चला बाय बाय जॅक्सन बघा कसं लोळतोय काही दिवसभर काहीच करीत नाही नुसतं झोपलेलं असतं नुसतं झोपलेलं असतं